नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपण 8 मार्चपासून त्या ठिकाणी प्रतीक्षेत होता की आमचे फक्त 1,500 रुपयेच खात्यामध्ये जमा झालेले आहे। राज्य शासनाने आम्हाला सांगितले की 3,000 रुपये मिळणार आहे, ते एकत्र मिळणार आहे। पण काही महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले, काही महिलांच्या खात्यामध्ये अजूनही 1 रुपया जमा झालेला नाही। त्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी अशी आहे की त्यांनी सांगितलं होतं की 8 मार्चचं औचित्य साधून म्हणजे महिला दिनाचं औचित्य साधून त्या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी दिला जाणार आहे। मग आता काही महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे आले आहे आणि काही 1,500 रुपये त्या ठिकाणी राहिलेले आहे। मग अशा महिलांच्या खात्यामध्ये 12 मार्चपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहे, अशी त्या ठिकाणी माहितीसुद्धा दिली होती। आणि त्यानुसार आज 12 मार्च आहे, या दिवशी त्या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये पुन्हा 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काही महिलांच्या खात्यामध्ये 500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मग असे अलग अलग पैसे त्या ठिकाणी का महिलांना येत आहे, त्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमधला व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून आपल्याला समजेल की कशा पद्धतीने कमी पैसे त्या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तर आख्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की आता त्या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता म्हणजे या चालू महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ज्या महिलांच्या खात्यामध्ये आज रोजी 1,500 रुपये जमा झाले, अशा महिलांनी कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।